अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे वर्धा येथून सौ चित्ररेखा वासुदेव धानकुटे या ताईंचा. ताई म्हणतात, अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणाकडे. जय गजानन. मी चित्ररेखा धानकुटे, वर्धा, निवृत्त शालेय शिक्षिका. मी गजानन महाराजांचं खूप काही करीत असते असं खरं तर काही नाही. गुरुपौर्णिमा, प्रकट दिन, ऋषीपंचमी या निमित्ताने गजानन विजय ग्रंथाचं पारायण आणि आमचं लग्न झाल्यानंतर लगेच आई आम्हा उभयतांना शेगावला घेऊन गेली होती. तिथे तिने मला घेऊन दिलेल्या गजानन महाराजांच्या लहान पोथीचं नित्य वाचन, एवढं काय ते करायचं. एक मात्र निश्चित की आयुष्यात जिथे कुठे संभ्रम निर्माण झाला तिथे गजानन महाराजांचं मी स्मरण केलं आणि त्यांच्या नामाचा मला आधार मिळाला. असं नेहमीच होत आलं आहे. हे साह्य मिळण्याचं कारण माझ्या आयुष्यात इसवी 1964 साली घडलेली एक घटना जी माझ्या मनावर खोलवर कोरली आहे ती असावी असं मला वाटतं. त्यावेळी मी जेमतेम 8 वर्षाची होते व माझा लहान भाऊ अविनाश 5 वर्षाचा. आमची एक आत्या होती, वडिलांची मावस बहीण. तिच्या मुलीचा एक पाय जन्मतः वाकडा होता. तिला उभं केलं तर उभं राहता येत नव्हतं. बरं, घरची परिस्थिती म्हणाल तर आत्याचे मिस्टर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका, म्हणजे पगार अत्यल्प. त्यातून बाहेरगावी नोकरी म्हणजे खर्च जास्त. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं तर पैसे आणायचे कुठून. पण हे जरी सत्य असलं तरी आईला अपत्यप्रेम असणारच ना. आत्या गजानन महाराजांना नवस बोलली, जर मुलीचा पाय सरळ होऊन ती व्यवस्थित उभी राहू शकली तर तिला घेऊन मी शेगावला दर्शनासाठी येईन. महाराज नवसाला पावले. मुलगी तिच्या पायावर उभी झाली. आता प्रश्न शेगावला जाण्याचा होता. एक दिवस आत्या आमच्या घरी आली आणि आमच्या आजीला म्हणजे तिच्या मावशीला शेगावला चलण्याविषयी विनंती करती झाली. आजीने तिला धीर दिला व म्हटलं, तुझा नवस अवश्य पूर्ण होईल, आपण शेगावला जाऊ. ठरल्याप्रमाणे एक दिवस आमच्या माईच्या नेतृत्वात आत्या, तिची 1.5 वर्षाची मुलगी, माझे काका, माझी आई, मी, लहान भाऊ अविनाश, आमची लहान बहीण रंजना असे आम्ही सर्व रेल्वेने शेगावला गेलो. तो जवळजवळ 60 वर्षापूर्वीचा काळ. तेव्हा घरून शेगावला शिदा घेऊन जायचा. तिथे देवस्थानकडून आवश्यक भांडी, लाकडं वगैरे मिळायचे. त्यावर तुम्ही स्वतः स्वयंपाक करायचा अशी पद्धत होती. दर्शन घेऊन आम्ही एका रिकाम्या जागी थांबलो होतो. माईने काकांना म्हटलं, तू जाऊन काही भांडी व सामान घेऊन ये. काकासोबत मी व अविनाश सामानाच्या खोलीकडे गेलो. खोलीच्या बाहेर खुर्ची व टेबल होतं. तिथे एक माणूस वही घेऊन बसला होता. आत्तासारखं बांधकाम तेव्हा नव्हतं. त्या परिसरात छोटी छोटी देवळं होती. तिथे लहान मुलं खेळत होती. कुणी ठेवलेला प्रसाद उचलून घेत होती. तेथील माणसांना काकानं काय काय सामान हवं असं विचारलं. तेव्हा काका म्हणाले, थांबा, मी मायला विचारून येतो. मी आणि अविनाश तिथेच होतो. एका मंदिरातील 2 साखरफुटाने आम्ही उचलले. मी आणि अविनाश तिथे होतो तोच अचानक पुढील देवळामागून एक उंच पुरा ताडमाड माणूस भरभर चालत आला. अंगावर एकही कपडा नव्हता, पूर्ण दिगंबर अवस्थेत. मी अविनाशला म्हटलं, बाळा, तो माणूस बघ कसा उघडा नागडा चाललाय, तू धावत जा आणि माईला बोलवून आण. मी तो माणूस कुठे जातो ते बघते. बाळ पळत जाऊन माई आणि काकांना घेऊन आला. तिथे बाजूलाच एक खोली होती. तिथे दरवाजातून तो आत शिरला. आम्ही सर्वांनी तिथे बसलेल्या माणसाला ते सांगितले. नंतर आम्ही सर्व त्या खोलीत शिरलो. खोलीत खूप सामान भरून होतं. तिला एकच दरवाजा होता, अन्य दरवाजा वा खिडकी काहीच नव्हतं. त्या खोलीत कुणीही नव्हतं. तो माणूस गेला कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडला.
तिथले ते कर्मचारी म्हणाले, प्रत्यक्ष गजानन महाराज आले आणि या छोट्या मुलांना त्यांनी दर्शन दिलं. मनाचं पावित्र्य असलं की महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात. मी इथेच असून मला ते दिसले नाही. माझं वय तेव्हा इतकं लहान होतं की मला त्या गोष्टीचं महत्त्व तेव्हा काही कळलं नाही. त्यावेळी माझं लहान वय त्या घटनेचा अर्थ लावण्यात असमर्थ होतं. पुढे काही वर्षापूर्वी जीवनात एक विचित्र आणि चमत्कारिक घटना घडली. त्या घटनेचा अर्थ लावण्यासारखं माझं मन असमर्थ ठरलं. इसवी सन 2014 मी निवृत्त झाले. त्यापूर्वी सोमवार ते शनिवार सर्व दिवस अत्यंत व्यस्त असायचे. त्यामुळे घरातील जास्तची कामं रविवारी करणं हा नित्यक्रम होता. त्यातच केस धुणं हा माझ्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असायचा. देवाच्या दयेने माझे केस चांगलेच लांबसडक आहेत. आमच्या लहानपणी शॅम्पू वगैरे नव्हते, त्यामुळे शिकेकाई पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावे हे ठरलेलं होतं. दिनांक 5/7/2009 रविवारची ही गोष्ट. मी शिकेकाईचं द्रावण तयार केलं. माझ्या बाथरूममध्ये 2 लोटे ठेवले आहेत, साधारण सारख्याच आकाराचे. एक ॲल्युमिनियमचा जो थोडा मोठा आणि दुसरा स्टीलचा. शिकेकाईसाठी ॲल्युमिनियमचा तर आंघोळीसाठी स्टीलचा. त्या सकाळी मी शिकेकाई ॲल्युमिनियमच्या लोट्यात ठेवली. आंघोळीची तयारी केली, पण काही कारणाने मला आंघोळीला जायला 5-7 मिनिटं उशीर झाला. शिकेकाई बाजूला ठेवली म्हणून लोट्याला हात लावला तर तो एकदम हलका. मग थोडं निहाळून पाहिलं तर त्या लोट्याला बुडाशी एक छिद्र होतं. त्यातून शिकेकाईचं पाणी वाहून गेलं होतं. मग काय, पुन्हा शिकेकाई करून तो दिवस तर मी निभावला. पण मनाला वाटलं आपण शिकेकाईसाठी देखील एक नवीन स्टीलचा लोटा आणावा. मग माझा तो विचार मिस्टरांनी खोडून काढला. त्यांचं म्हणणं, नवीन स्टीलचा लोटा तू बाथरूममध्ये वापरण्यास घेऊ शकशील का? त्यांचं म्हणणं पटल्यासारखं होतं. मी मनात म्हटलं की ठीक आहे, असू दे. वाटलं जशी महाराजांची इच्छा आणि स्वस्त बसले. तो विषय तिथेच संपला. मध्ये एक दिवस गेला. तो मंगळवार होता. मी सेलू येथील शाळेत होते. मंगळवार सेलूला आठवडी बाजारचा दिवस असल्याने आमची शाळा सकाळी असायची. मला आठवतं त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आम्ही पहाटे उठलो होतो. रात्री पाऊस येऊन गेल्यामुळे हवेत गारवा होता. बाहेर जमीन ओली होती. पहाटे 5:30-5:45 वाजता हे फाटकाचं कुलूप उघडायला म्हणून बाहेर गेले. तो फाटकापाशी त्यांना एक वयस्कर व्यक्ती बसलेली दिसली. हे त्यांना इथे का बसले, कुठून आले, काही पाहिजे का, असे विचारत होते. बोलण्याचा आवाज ऐकून हे इतक्या सकाळी कुणाशी बोलतायत याचा अंदाज खिडकीतून डोकावून मी घेतला. पण शाळेची घाई असल्याने मी माझ्या कामात गुंतले. तिकडे त्या व्यक्तीने यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता ह्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ते उठून जाऊ लागले. जाताना त्याच्याजवळ एक स्टीलचा लोटा फाटकाशीच ठेवून दिला. मिस्टर त्यांना म्हणाले, बाबाजी तुमचा लोटा राहिला, घेऊन जाना. पण ते म्हणाले, हा लोटा तुझ्यासाठीच आणला आहे, असं म्हणून झपाट्याने चालीत पुढे निघाले आणि काही सेकंदात दिसेनासे झाले. लोटा तसा सोडून मिस्टरांनी लोटा प्रथम अंगणातच ठेवला. 2 दिवस तो पुन्हा मागायला येतो का याची वाट पाहिली. आजूबाजूच्या कुणाकडील आहे का याची चौकशी केली, पण तसं काही नव्हतं. नंतर लोट्यावर काही नाव दिसतं का ते पाहिलं. तेव्हा बाकी काही वाचण्यासारखं नव्हतं, पण अकोला असं दिसत होतं. आमच्या घरापासून शेगावच्या दिशेने 200-250 किलोमीटर अंतरावरून आलेला आणि मला जसा हवा तसा लोटा, जेव्हा हवा होता तेवढाच. घरातील माणसांच्या शिवाय अन्य कुणालाही हा विषय माहीत नसताना केवळ एकच दिवसामध्ये जाऊन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर, तेही अगदी सूर्योदयाच्या वेळी, म्हणजे हजारात काय लाखात न घडणारी घटना घडली होती. पहिली घटना समजण्यासाठी माझं वय खूपच लहान होतं, पण दुसरी घटना समजण्यासाठी मन. आता भाबडा मनानं निर्णय घेतला की फक्त शिकेकाई पुरताच तो लोटा वापरायचा. अन्य जेव्हा पारायणाला बसते तेव्हा त्याला कलश म्हणून बाजूला ठेवायचं. बाकी श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.